जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात मेट्रो महाफास्ट घडामोडींना. लोकल सेवा जरी मुंबईची लाईफलाईन असली तरी मुंबई आता खऱ्या अर्थानं मेट्रो सिटी बनू लागली आणि हीच मुंबईची भविष्यातली ओळख राहणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यानंतर मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आलाय. मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो म्हणजेच मेट्रो 3चा मार्ग कुलाबा, वांद्रा ते सिप्स असा 33.5 किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रोचा हा फर्स्ट लुक खास जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची रेनकोट खरेदी करण्याचे अधिकार शाळेतील मुख्याध्यापकांना देण्याचा वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेत असल्याचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. त्यानंतर न्यायालयानं ते नोंदीवर घेत रेनकोट खरेदीबाबत पूर्वीप्रमाणेच निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश सरकारला दिले. मुंबईत अग्निशमन दलाकडील कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरून काढण्याकरता पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्यात 736 नवीन जागांवर भरती केली जाणार आहे. याशिवाय 3 महिन्यात जादा कामाच्या तासांची मर्यादा 50 वरून 100 तास करण्याचा प्रस्तावही आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचा दर चढाच आहे. तो आणखी काही काळ असाच राहणार असल्याची वर्दी लागताच ऑनलाईन भाजी बाजारात ऑफर्सनी गर्दी केली आहे. गृहिणींनी आपला मोर्चा ऑनलाईन भाजी बाजाराकडे वळवल्यामुळे गेल्या 15 दिवसात तिथल्या ग्राहकांच्या संख्येत 5 ते 10% वाढ झाली. सोमवारपासून सुरू असलेला भाजी व्यापाऱ्यांचा संप अखेर बुधवारी संध्याकाळी मिटला असला तरीही शहर आणि उपनगरातील मंडईमधील भाज्यांचे भाव गगनाला भिडलेलेच आहेत. भाज्यांच्या चढ्या भावाबाबत गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे. किमान संप मिटल्यानंतर तरी भाज्यांचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी गृहिणींनी केली आहे. दादरच्या किळकोर व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना अडत न देण्याच्या मुद्द्यावरून बंद पुकारलाय. शेतकऱ्यांचा माल बुधवारी रात्रीपासून दादरच्या मार्केटमध्ये असाच पडून आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल स्वीकारायला नकार दिला. व्यापाऱ्यांचा बंद मिटला असला तरी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मात्र आडतीचा अडकित्ता अजूनही कायम आहे. आडत नेमकी कोण भरणार यावरनं सुरू असलेला वाद अद्यापही मिटलेला नाही. या प्रश्नी तात्पुरता तोडगा काढून आजचा दिवस आडत न घेता व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शनिवारी आडतीच्या मुद्द्यावर बैठक ठेवण्यात आली आहे. यंदा पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेनं केला असला तरी पावसानं त्यांचा दावा फोल ठरवलाय. महापालिकेनं केलेल्या सर्वेत ठाण्यात 888 खड्डे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 2138 चौरस मीटरचे क्षेत्रफळ या खड्ड्यांनी व्यापलंय. तर ज्या ज्या भागात खड्डे बुजवले आहेत त्या त्या ठिकाणी पुन्हा खड्डे होत असल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या तलावातील पाण्याची पातळी दररोज वाढते. गतवर्षीच्या तुलनेतही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे. त्यामुळे प्रशासन पुढच्या आठवड्यात पाणी कपात मागे घेण्याचे संकेत आहेत. जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्याआधीच तलावांमध्ये तब्बल 5 लाख दशलक्ष लिटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झालाय. नवी मुंबई पालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी पातळी केवळ 69 मीटरपर्यंत पोहोचल्यानं पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे नवी मुंबईकरांना भर पावसात पाणी कपात सहन करावी लागते. ऐरोली कोपरखरणेसारख्या भागात तर एक वेळ पाणी पुरवठा केला जातोय. रेल्वे टर्मिनसवर विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक विश्रांतीगृह उभारण्यासाठी इंडियन रेल्वे कॉर्पोरेशननं प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत मुंबई सेंट्रल इथे पहिले भव्य प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून नफ्यातील लांब आणि मध्यम पल्ल्याच्या 100 बस फेऱ्या बंद करण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. कर्मचारी वर्ग नसल्याचं कारण देत फेऱ्या बंद करण्यात आल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय. यात मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड आगारातील फेऱ्यांचा समावेश आहे. ठाणे शहराची विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे स्पेनच्या डिजिटल मॅपिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल सुचवणारा प्रकल्प अहवाल स्पेनच्या कंपनीकडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला. ठाणे शहराला वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहातून सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता सकाळ संध्याकाळ शहरात अवजड वाहनांना बंदी केली आहे. ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलं असतानाच त्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिक या शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांची
कोंडीत भर पडू लागली आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहतुकीला शहरात बुधवारपासून प्रवेशबंदी केली आहे। यंदा ITI संस्थेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे। राज्यातील जवळपास 1,32,000 जागांसाठी आलेल्या अर्जांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला आहे। या प्रवेशाची हंगामी गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली। त्यानुसार आज ITI प्रवेशाची पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे। 11वी ऑफलाईन प्रवेशासाठी मुंबईतील अनेक पालकांनी सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली आहे। आवडत्या कॉलेजांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी ऑफलाईन प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली आहे। दररोज साधारण 40 ते 50 विद्यार्थी आणि पालक कॉलेज बदलीच्या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठत असल्याची माहिती हाती आली। नवी मुंबई पालिकेच्या कोपरखैरणे आणि सिवूरमधील शाळा इमारतीच्या बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अजूनही बांधकाम पूर्ण झालेलं नाही। नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली आहे। भविष्यात नागरिकांची गरज आणि व्यवहार्यता तपासूनच कामं केली जाणार असून अनावश्यक प्रकल्प राबवले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोनं घणसोली इथे विकसित केलेल्या सिम्प्लेक्स वसाहतीची अवघ्या 10 वर्षात दुरवस्था झाली आहे। छताला तडे गेल्यामुळे घरोघरी पाणी ठिबकतंय, तर नियोजनातील त्रुटींमुळे मलनिस्सारण वाहिन्याही सातत्यानं तुंबण्याचे प्रकार घडत आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पगारी सुट्टी देण्याची योजना सुरू करणार आहे, अशी माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे। त्यासोबतच पोलिसांचा निवृत्ती फंड, त्यांना मिळणारे लाभ, वैद्यकीय सुविधा यासह अन्य कामांना ब्रेक लागणार नाही याकडे लक्ष दिलं जाईल। मुंबईच्या अत्यंत जवळचं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा लवकरच कायापालट होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं माथेरानच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प आखला असून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास।